गुरु मच्छिंद्रनाथाच्या कृपेने घरामध्ये सुख शांती आणणारे 20 प्रभावी उपाय कोणकोणते आहेत याबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो। मच्छिंद्रनाथाच्या कृपेने घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय महत्त्वपूर्ण आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील। नाथांचे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। नाथ संप्रदायाच्या प्रसारासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी मी तयार करतो आहे आणि 20 प्रभावी उपाय कोणकोणते आहेत घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। नाथ संप्रदायाचे पहिले गुरु आणि गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने ओळखला जाणारा नवनाथ परंपरेमध्ये घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी अनेक प्रभावी उपाय आणि साधना सांगितले आहेत। हे उपाय केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जा वाढवणारे आणि घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण करणारी जीवनशैली आहे। हे 20 उपाय मच्छिंद्रनाथ आणि नवनाथ परंपरेमध्ये शिकवणीवर आधारित आहेत, जे घरामध्ये सुख शांती प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात। तर चला तर मग आपण ते प्रभावी उपाय कोणकोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात। चला तर उपाय क्रमांक 1, घरात नवनाथांचे पूजन। आपल्या देवघरामध्ये मच्छिंद्रनाथासह नवनाथांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा। दररोज सकाळी स्नान करून त्यांची पूजा करा। गंध, फूल, तूप, दिवा नैवेद्य दाखवावा। उपाय क्रमांक 2, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः मंत्राचा जप। दररोज सकाळी किमान 108 वेळा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे। यामुळे घरामध्ये सकारात्मक स्पंदने निर्माण होतात आणि मन त्या ठिकाणी शांत राहू शकतं। उपाय क्रमांक 3, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन। घरात नियमितपणे विशेष संध्याकाळी सायंकाळी नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे। रोज किमान 1 अध्याय वाचल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा या ठिकाणी नष्ट होऊ शकते। उपाय क्रमांक 4, अध्याय 15वे विशेष पठण। नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 15वा अध्याय घरामध्ये वारंवार होणाऱ्या भांडण तंटापासून मुक्ती देतो आणि घरामध्ये सुख शांती प्रस्थापित करतो असे मानले जाते। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अध्याय क्रमांक 15 जो आहे, घरामध्ये तंटा वाद हे सगळं होत असेल किंवा भांडणं होत असेल तर मुक्तीसाठी तुम्ही नवनाथ अध्याय भक्तिसार मधला 15 नंबरचा जो काय अध्याय आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचन केल्यानंतर तुमच्या घरामध्ये भांडणं आणि या ठिकाणी भांडणं किंवा तंटा जे आहे त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि घरामध्ये सुख शांती तुम्ही नांदन तुमच्या। क्रमांक 5, सायंकाळी दिवा आणि धूप। दररोज सायंकाळी देवापुढे दिवा लावून घरभर धूप किंवा ऊद फिरवावा। यामुळे घरामधील वातावरण शुद्ध आणि मंगलमय होतं। उपाय क्रमांक 6, मुख्य दरवाजाची स्वच्छता। घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा। उंबरठ्यावर हळद कुंकू वाहून सात्विक आहार घ्यावा किंवा स्वास्तिक काढावे। यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो। उपाय क्रमांक 7, तुळशीचे पूजन। दारात तुळशी वृंदावन असणे अत्यंत शुभ मानले जाते। दररोज सकाळी तुळशीला पाणी घालून संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावावा। उपाय क्रमांक 8, मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी। आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये खडे मीठ टाकलेल्या पाण्याने फरशी पुसावी। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। उपाय क्रमांक 8, घरात कापूर जाळावे। नियमितपणे घरात कापूर जाळण्याने वातावरण शुद्ध होते, जीवजंतूचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता वाढते। उपाय क्रमांक 9, घरातील अनावश्यक वस्तू काढून टाळणे। घरात बंद पडलेले घड्याळे, तुटलेल्या वस्तू किंवा इतर अनावश्यक अडगळ ठेवू नये। यामुळे नकारात्मक ऊर्जा साठून राहते। उपाय क्रमांक 10, अतिथीचे सन्मान करावा। घरी आलेल्या पाहुण्यांचा किंवा कोणत्याही याचकाचा अपमान करू नये। त्यांना यथाशक्ती अन्न पाणी देऊन
त्यांचा सन्मान करावा। तर 10 नंबर तुम्ही बघू शकता, घरामध्ये तुमचे जर पाहुणे आले असेल, अतिथी आले असेल तर त्यांचा तुम्ही अपमान करायचा नाहीये। त्या ठिकाणी तुम्ही अतिथीचा सन्मान करायचा, त्यांना योग्य प्रकारे मान तुम्ही देऊ शकता। फक्त त्याचा अपमान तुम्ही, त्यांचा जो अपमान आहे तो त्या ठिकाणी करायचा नाही। तर 10 नंबर बघू शकता तुम्ही, अतिथीचा तुम्ही सन्मान करू शकता। उपाय क्रमांक 11, अन्नदानाचा नियम। रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये पहिला घास गायीसाठी, दुसरा घास कुत्र्यासाठी आणि तिसरा घास पक्ष्यासाठी काढून ठेवा। या अन्नदानाने पितृदोष शांत होतो आणि घरात भरभराट येते। तर या ठिकाणी बघू शकता, अन्नदानाचा नियम खूप महत्त्वाचा आहे। रोजच्या जेवणामध्ये तुम्ही पहिला घास जो आहे तो गायीसाठी तुम्ही या ठिकाणी काढून ठेवायचा आहे, दुसरा घास तुम्ही कुत्र्यासाठी काढून ठेवायचा आणि तिसरा घास जो आहे तो पक्ष्यासाठी या ठिकाणी काढून ठेवायचा आहे। या ठिकाणी हे सर्व केल्यानंतर तुम्ही दानाने पितृदोष शांत होतो, पितृदोष तुमच्या घरामध्ये राहत नाही आणि घरामध्ये भरभराटत येते। तर या ठिकाणी बघा, पहिला घास जो आहे तुम्ही गायीला देऊ शकता, दुसरा घास तुम्ही कुत्र्याला ठेवू शकता आणि तिसरा घास जो आहे तो पक्ष्यासाठी तुम्ही काढून ठेवू शकता। यामुळे तुमचा पितृदोष नाहीसा होतो, नष्ट होतो आणि घरामध्ये भरभराटत येऊ शकते। उपाय क्रमांक 12, घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करावा। घरामध्ये शांतता टिकवण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यांचे आशीर्वाद घराला लाभतात। या ठिकाणी बघू शकता 12 नंबर तुम्हाला खूप महत्त्वाचा उपाय, नाथ संप्रदायाचे पहिले गुरु, नाथ संप्रदायाचे पहिले प्रवर्तक जे आहेत मच्छिंद्रनाथ यांनी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता, घरामध्ये वडीलधाऱ्या माणसाचा तुम्ही आदर करू शकता, त्यांना मान सन्मान देऊ शकता आणि घरामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान तुम्ही राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर 12 नंबर बघू शकता, घरामध्ये वडीलधाऱ्या माणसाचा आदर केला पाहिजे, मोठ्या माणसांचा आदर तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे, त्यांचा अपमान या ठिकाणी केला नाही पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे। उपाय क्रमांक 13, शांतता आणि संयम। घरात अनावश्यक वादविवाद आणि मोठ्या आवाजामध्ये बोलणे टाळावे। शांत आणि संयमित वातावरणामध्ये लक्ष्मीचा वास असतो। तर 13 नंबर बघू शकता तुम्ही, घरामध्ये शांतता आणि संयम तुम्ही टिकून ठेवायचा आहे। स्वच्छता आणि सात्विकता। घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा। जेथे स्वच्छता असते तेथेच देवतांचा वास असतो असे मानले जाते। तर या ठिकाणी बघू शकता 13 नंबर, स्वच्छता आणि सात्विकता तुमच्या घरामध्ये पाहिजे, तुमचे घर स्वच्छ पाहिजे आणि मनामध्ये सात्विकता पाहिजे, शुद्ध आहार तुम्ही त्या ठिकाणी केले पाहिजे। उपाय क्रमांक 14, गुरुवारी विशेष उपासना। गुरुवार हा दत्त गुरु आणि नवनाथांचा उपासनेसाठी विशेष मानला जातो। या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून दत्ताचे किंवा नवनाथाचे भक्ती कीर्तन करावे। तर या ठिकाणी बघू शकता, जो गुरुवारी विशेष पूजन तुम्ही करू शकता, विशेष उपासना तुम्ही करू शकता, कारण की हा गुरुवार जो आहे तो दत्त प्रभूंचा आणि नवनाथांचा उपासनेचा वार या ठिकाणी मानला जातो। त्या ठिकाणी तुम्ही गुरुवारी उपवास पण करू शकता, उपास ठेवू शकता नाथांचा आणि दत्तांचा पण त्या ठिकाणी तुम्ही उपास धरू शकता। तर हे खूप महत्त्वाचं आहे, गुरुवारी विशेष उपासना तुम्ही करू शकता। नैवेद्य अर्पण। घरातील नैवेद्य प्रथम देवाला आणि नंतर नवनाथांना अर्पण करून मगच कुटुंबियांनी सेवन करावं। यामुळे अन्नात प्रसादत्व येऊ शकते। भस्माचा वापर। नवनाथ परंपरेमध्ये भस्माला अत्यंत पवित्र मानले जाते। देवपूजेमध्ये भस्माचा वापर करावा आणि कपाळावर भस्म लावण्याने नकारात्मक शक्तीपासून संरक्षण या ठिकाणी होऊ शकतं। तर भस्माचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे नाथ संप्रदायामध्ये। या ठिकाणी भस्माचा उपयोग नवनाथ परंपरेमध्ये भस्माला अत्यंत पवित्रता मानले जाते। भस्मा तुम्ही कपाळावरती लावू शकता आणि भस्माचा वापर या ठिकाणी करू शकता। संकल्प करून पारायण करणे। घरामध्ये काही विशेष अडचण असल्याने किंवा एखादे कार्य सिद्धीस न्यायाने असल्याने नवनाथ भक्ती ग्रंथामध्ये 3, 7 किंवा 21 दिवसाचं संकल्पनायुक्त पारायण करावे। तर या ठिकाणी बघा, संकल्प करून पारायण करणे खूप महत्त्वाचं आहे। घरामध्ये पारायण केल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी या ठिकाणी दूर होतील। नवनाथ पारायण घरामध्ये तुम्ही करू शकता, 3 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता आणि 21 दिवस पण या ठिकाणी नवनाथ पारायण करू शकता। खूप महत्त्वाचं आहे, घरामध्ये नवनाथ पारायण केल्याने सर्व संकटे दूर होतील, सर्व चिंता तुमच्या मुक्त होतील। किती पण दिवस तुम्ही नवनाथ पारायण करू शकता आणि तसं काही नाही की श्रावण महिन्यामध्येच करावा, कोणत्या पण दिवशी तुम्ही नवनाथ पारायण या ठिकाणी चालू करू शकता। 3 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, 1 महिनाभर सुद्धा करू शकता आणि 3 महिने सुद्धा नवनाथ पारायण तुम्ही करू शकता। पुढचा उपाय आहे क्षमा आणि कृतज्ञता। रात्री झोपण्यापूर्वी कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल देवाकडे क्षमा मागावे आणि मिळालेल्या सर्व गोष्टीबद्दल
कृतज्ञता व्यक्त करावी। यामुळे मन शांती लाभते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण टिकून राहते। क्षमा आणि कृतज्ञता खूप महत्त्वाचे आहे जीवनामध्ये, असं नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्याने मच्छिंद्रनाथ आणि नवनाथ परंपरेची कृपा होऊन घरामध्ये निश्चितच सुख शांती आणि समृद्धीचा अनुभव येतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवनाथ महाराजांनी किंवा मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपल्यामध्ये घरामध्ये सुख शांती येण्यासाठी कोणकोणते 20 महत्त्वपूर्ण उपाय सांगितले आहे, त्याबद्दल संपूर्ण लिस्ट मी तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा बनवून दिलेला आहे। खूप मेहनत लागते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो, खूप मेहनत लागते। नवनाथ महाराजांची किंवा मच्छिंद्रनाथाचे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणि संकटे दूर होण्यासाठी कोणकोणते उपाय जे पण आहे ते नवनाथ महाराजांनी किंवा मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे। याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला? खूप मेहनत लागते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला मित्रांनो, खूप मेहनत लागते, खूप महत्त्वाचं आहे, खूप मेहनत लागते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देतो देवांनो किंवा मित्रांनो किंवा भावांनो। देवांसाठी या ठिकाणी प्रार्थना करतो की तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभावी आणि सर्व तुमची समृद्धी जी आहे ते वाढत जावी। तुम्ही जे पण काम करत आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं असे परमेश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओला या ठिकाणी पूर्ण विराम देतो। व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओ तुम्हाला अजून कशा प्रकारे पाहिजे ह्याच्यावरती मला माहिती द्या आणि कमेंट सेक्शनला नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभण्यासाठी मदत होईल आणि सर्व लोक हे उपाय करतील। ठीक आहे, तर जाताना एवढं सांगेन, अलख निरंजन आदेश। ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य नवनाथाय नमः।